नमस्कार, तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण चायनीजच्या रेसिपीज बघणार आहोत। तर चायनीजची थाळी आहे। तर अतिशय साधा सोपा आणि टेस्टी असा मेनू आहे। तर या रेसिपीज तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर आज मी बनवलेला आहे, सूप बनवलं आहे चायनीज चिकन, त्यानंतर नूडल्स आहेत, शेजवान नूडल्स, त्यानंतर चिकन शेजवान राईस आहे। अगदी साधा सोपा मेनू आहे आणि खूप छान आणि टेस्टी लागतो। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा मेनू आहे। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी चिकन आहे, तर बोनलेस चिकन आहे हे। तर त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे, मॅरिनेट करून घ्यायचे आधी। तर सर्वात आधी लाल तिखट टाकलेलं आहे मी, साधारणतः 2 ते 3 चमचे। त्यानंतर हळद आहे अर्धा चमचा, त्यानंतर धने पावडर आहे, तर साधारणतः 1 चमचाभर धने पावडर आहे। त्याच्यानंतर मिरपूड आहे अर्धा चमचा आणि आलं लसूण आणि कोथिंबीर तर पेस्ट आहे याची, आणि कॉर्नफ्लॉवर आहे साधारणतः 3 ते 4 चमचे मी कॉर्नफ्लॉवर टाकलेले आहे। आणि त्याच्यानंतर मीठ आहे चवीपुरतं। तर हे जे सर्व कोरडे मसाले आहेत तर ते चिकनला लावून आपल्याला ते मॅरिनेट करून घ्यायचं आहे चिकन। तर कॉर्नफ्लॉवर सोबत आपण मैदा वापरला तरी पण चालेल। तर सर्व मसाला लावलेला आहे आणि मॅरिनेट करून ठेवलं होतं। तर आता आपल्याला ते पीस आहेत तर ते एक एक करून आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत। तर एक मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हे चिकनचे पीस आहेत तर ते तळून घ्यायचे, जेणेकरून ते आतून कच्चं राहणार नाही, ते शिजलं जाईल, चांगलं भाजलं जाईल। तर साधारणतः 15 ते 20 मिनिट्स लागतात आपल्याला हे शिजण्यासाठी। गॅसची फ्लेम अजिबात फुल करायची नाही आहे, ते चिकन आतून पण चांगलं शिजायला हवं आहे। आणि ते एका भांड्यामध्ये काढून घेते मी। तर हे जे चिकन फ्राय केलेले आहे तर हे तीनही रेसिपीसाठी मी वापरणार आहे, त्यामुळे आपल्याला एकदाच फ्राय करून घ्यायचं आहे। आणि चिकन फ्राय करून झालं की त्यानंतर आपल्याला अंड्याची भुर्जी बनवायची आहे। तर त्यासाठी 4 अंडी फेटून घेतलेत, त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकले, कढईमध्येच बनवणार आहे। तर तेल टाकलेलं आहे आणि त्यावर जे अंडी होती फेटलेली तर ती टाकलेली आहेत। आणि आपली प्लेन भुर्जी बनवायची आहे, तिखट मसाला वगैरे काही टाकायचं नाही आहे। तर 1-2 मिनटात ही तयार होते रेसिपी। तर ही जी आहे तर ही प्रत्येक रेसिपीजमध्ये आपल्याला वापरायची आहे। तर त्यासाठी ती जी बेसिक तयारी आहे, त्यानंतर भाज्या चिरणं वगैरे तर ते मी ऑलरेडी करून ठेवलेलं आहे। तर आपल्याला हे प्रत्येक रेसिपीमध्ये आपल्याला हे ॲड करायचं आहे, त्यामुळे मी ते एकदाच बनवून घेणार आहे। तर साधारणतः 2 मिनटामध्ये आपली ही भुर्जी जी आहे तर ती तयार होते। आणि बघू शकता तुम्ही, तर तयार झाली आहे भुर्जी। तर त्याच्यानंतर आपल्याला नूडल्स बनवायचे। तर त्यासाठी तेल घेतलेलं आहे मी त्याच कढईमध्ये ज्यामध्ये भुर्जी बनवली होती, तर त्याच कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट आहे ती टाकायची, साधारणतः 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट टाकली मी। त्यानंतर कांदा आहे पातळ उभा चिरलेला, तो टाकलेला आहे। कांदा टाकून झाल्यानंतर आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे कांदा। त्यानंतर त्यामध्ये बाकीच्या भाज्या ॲड करायच्या। तर कांदा थोडासा सॉफ्ट झाला की त्यानंतर त्यामध्ये गाजर टाकलेलं आहे, कांद्याची पात आहे, त्यानंतर कोबी आहे। तर आपल्याला हे परत एकदा चांगलं सगळं परतून घ्यायचं आहे। तर खूप जास्त शिजू द्यायची गरज नाही आहे, आपल्याला त्या भाज्या थोड्याशा परतून घ्यायचे। त्याच्यानंतर त्यामध्ये सॉस ॲड करायचे। तर सर्वात आधी सोया सॉस ॲड केले मी 2 चमचे, त्यानंतर 1 चमचाभर चिली सॉस ॲड करायचं आहे, आणि व्हिनेगर आहे तर ते साधारणतः 2 चमचे ॲड केलेलं आहे, 2 ते 3 चमचे। आणि
आपल्याला ते चांगलं परत जे सॉस टाकले तर ते चांगले परतून घ्यायचे, भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि साधारणतः अर्धा मिनिट आपल्याला ते मिक्स करायचं आहे. त्यानंतर जे फ्राय केलेलं चिकन होतं तर ते कट केलेले आहेत, तुकडे केलेत त्याचे मी, आणि थोडीशी भुर्जी आहे तर ती ॲड केली आहे. आणि त्याच्यानंतर ते पण परत एकदा चांगलं परतून घ्यायचं आपल्याला. सॉस सगळ्या ज्या भाज्या आहेत, त्यानंतर फ्राईड चिकन आणि एग्स आहेत तर त्याला पण ते लागले पाहिजेत. आणि परतून झालं की त्याच्यानंतर त्यामध्ये नूडल्स आहेत तर ते मी नूडल्स थोडंसं मीठ आणि तेल टाकून शिजवून घेतले होते आणि एका चाळणीमध्ये काढून घेतले होते. तर ते तयार आहेत, ऑलरेडी तयार केलेले आहेत. तर ते ॲड केलेत शिजवलेले. आणि आता नूडल्स ॲड केले की त्याच्यानंतर ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे त्या सॉसेसमध्ये आणि भाज्यांमध्ये. एक 3 ते 4 मिनिट आपल्याला हे सगळं परतून घ्यायचे, चांगलं मिक्स करून घ्यायचे. ज्या सॉस आहेत तर ते चांगले नूडल्सला लागले पाहिजेत, या पद्धतीने आपल्याला ते मिक्स करायचं आहे. तर अतिशय टेस्टी असे आपले चिकन नूडल्स आहेत तर ते तयार आहेत. त्याच्यानंतर मी चिकन शेजवान राईस बनवणार आहे. तर त्यासाठी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये आलं लसूणची जी पेस्ट आहे ती ॲड करायची आहे. आणि आलं लसूणची पेस्ट थोडीशी परतून घेणार आहे मी. आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जे भाज्या होत्या चिरलेल्या तर ते ॲड करायचे. तर सर्वात आधी कांदा उभा चिरलेला होता तर तो ॲड केलेला आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. आणि कांदा परतून झाला की त्यानंतर बाकीच्या ज्या भाज्या आहेत तर त्या ॲड करायच्या आहेत. अगदी टेस्टी लागतो हा राईस. तर गाजर, कोबी आणि कांद्याची पात आहे तर ती ॲड करायची आहे. सिमला मिरची पण ॲड केली तरी पण चालेल. तर या सर्व भाज्या ज्या आहेत तर साधारणतः 1 मिनिट आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे सगळे सॉस आहेत तर ते टाकायचे आहेत. तर सर्वात आधी सोया सॉस आहे ते टाकले 1 चमचाभर. त्यानंतर रेड चिली सॉस आहे ते 1 चमचाभर टाकले. त्यानंतर 2 चमचे मी व्हिनेगर टाकलेलं आहे. आणि 1 चमचाभर शेजवान चटणी आहे तर ती टाकलेली आहे. आणि हे थोडंसं परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे फ्राय केलेलं चिकन आणि अंड्याची भुर्जी आहे तर ती ॲड करायची. आणि आपल्याला हे सर्व जे आहे तर सॉसमध्ये चांगलं मिक्स करून परतून घ्यायचं आहे. आणि भात पण शिजवून घेतलेलं होतं ऑलरेडी. जरी बेसिक तयारी आपली झालेली असेल तर आपल्याला ही रेसिपी अगदी झटपट बनवता येते. भाज्या वगैरे चिरून झालेल्या असतील तर, राईस शिजवलेला असेल तर अगदी पटकन होतात या रेसिपी सर्व. तर परतून झालं की त्यानंतर त्यामध्ये भात होता शिजवलेला तर तो ॲड केलेला आहे. आणि आपल्याला भातामध्ये पण परत त्या भाज्या आणि जे सॉस आहेत तर ते चांगले मिक्स करून घ्यायचे. एक 5 मिनिट आपल्याला हा भात कंटिन्युअस परतून घ्यायचा आहे चांगला. तर अतिशय टेस्टी अशी आपली शेजवान फ्राईड राईसची रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूप टेस्टी आहे आणि साधी सोपी रेसिपी आहे. अगदी झटपट बनवता येते, बेसिक तयारी असेल आपली तर. तुम्ही बघू शकता जो सर्व मसाला आहे तर तो लागेपर्यंत मी परतून घेणार आहे तो राईस. आणि आपला शेजवान राईस आहे तर तयार आहे. त्यावर मी थोडीशी कोथिंबीर आहे तर ती स्प्रेड करून घेतली आहे. आणि आपल्याला परत ते सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर खूप छान टेस्टी असा राईस आपला तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला सूप बनवायचं आहे. तर सूप बनवण्यासाठी कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये लसूण आणि आलं हे अगदी बारीक चिरून घेतलेलं होतं मी, तर ते ॲड केलेलं आहे. आणि ते थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये
कोबी आहे चिरलेला, त्यानंतर कांदा बारीक चिरला होता तो, कांद्याची पात आणि गाजर आहे बारीक चिरलेलं. तर ह्या सर्व ज्या भाज्या आहेत तर सूपसाठी आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहेत. तर ते मी सर्व बारीक चिरलेलं आहे. तर साधारणतः 1 मिनिट आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचे आहेत. तर हिरवी मिरची राहिली होती टाकायची, तर हिरवी मिरची पण मी ॲड करते आहे. आणि आपल्याला ह्या सर्व ज्या भाज्या आहेत तर त्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. तर भाज्या परतून झाले त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मिरपूड आहे ती टाकली आहे. त्याच्यानंतर 2 चमचे सोया सॉस, त्यानंतर 1 चमचाभर व्हिनेगर आहे, त्यानंतर रेड चिली सॉस आहे 1 चमचाभर. आणि आपल्याला ते परत सर्व जे सॉस आहेत ते परतून घ्यायचे आहेत, भाजीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर त्यामध्ये जितकं आवश्यक असेल तितकं पाणी ॲड करायचं आहे. तर मी साधारणतः 1-2 ग्लास पाणी ॲड केलं होतं त्यामध्ये. आणि त्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं दाटसर होण्यासाठी, घट्ट होण्यासाठी आपल्याला ते एका बाउलमध्ये साधारणतः 2-3 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि अर्धी वाटी पाणी घेतलं आहे आणि ते मिक्स करून घेतले चांगलं. आणि ते जे मिश्रण आहे कॉर्नफ्लॉवरचं तर ते ॲड केलेलं आहे घट्टपणा येण्यासाठी. आणि चांगली उकळी आली की त्याच्यानंतर मी चिकनचे तुकडे टाकलेत आणि भुर्जी आहे तर ती टाकली. तर अगदी झटपट अशी सूपची पण रेसिपी तयार आहे. तर अतिशय टेस्टी असा आजचा मेनू आहे. तर आजच्या ज्या रेसिपीज आहेत तुम्हाला आवडल्या असतील तर रेसिपीजला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून ज्या नवीन नवीन रेसिपीज येतील तर त्याच्या नोटिफिकेशन आहेत तर त्या तुम्हाला सर्वात आधी मिळतील. धन्यवाद.